आज बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे। त्या विवाह सोहळ्यासाठी पंढरपूरवरून काही नागरिक आलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। पांडुरंग आप्पा पडतरे, माझं नाव आडीव। आणि कसं आहे, आपल्या दारात जरी लगीन करायचं म्हणलं तर कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो। आणि ही खर्च एवढा सोप्यात बसला आम्हाला, हे गरीबासाठी अत्यंत उत्तमच आहे आणि चांगला आहे। आणि आम्ही सोहळ्यासाठी भरपूर माझ्या जवळजवळ 200 ते 250 माणसं आलेले आहेत, त्याच्यामुळे चांगला आहे सोहळा। जेवणाची व्यवस्था आहे सगळी, म्हणजे आम्हाला योग्य पटलाय सगळा खर्च। विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला काही रुपयाच्या गोष्टी मिळतात। आणि कसं आहे, आता मुलगी केलेली आहे, अगदी यांची एवढी गरीब परिस्थिती आहे की अगदी रोजगार करून खातील। आणि त्यांना म्हणलं आपण सोहळ्यात करू, कारण तुमचा बी खर्च वाचतोय। त्यांना सुद्धा योग्य वाटलं आणि डेअरीचे सुद्धा सगळं अगदी योग्य, त्यांना सुद्धा मुलीच्या आई वडिलांना सुद्धा योग्य वाटलं। ते चांगला आहे, अगदी ती सुद्धा समाधानित झाली। गोरगरिबासाठी अत्यंत उत्तम, चांगला आहे। मी माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नाला आलेली आहे, तर इथे सामुदायिक विवाह सोहळा एकदम चांगला वाटला आणि गरीब लोकांसाठी एकदम छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यासाठी मी आभारी आहे। मी बाळासाहेब भोसले, हे माझे मावस बंधू आहेत। या सोहळ्याचं नियोजन गेले 2 महिन्यापासून आमची बातचीत झाली आणि इथलं नियोजन बघितलं आम्ही। अतिशय हे संयोजक आहेत, त्यांनी अतिशय नियोजनबद्ध हा सोहळा पार पाडलेला आहे। जेवणाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, बैठक व्यवस्था असेल किंवा संसार उपयोगी साहित्य बुधवारांना त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे खरं तर मी या सोहळा आयोजकाचा आभारच मानतो। आडीव आमचं गाव, आम्ही पहिल्यांदाच आलोय। माझ्या भावाच्या मुलाचं लग्न आहे, आम्ही पहिल्यांदाच बघितलंय, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो, छान वाटतं। आम्ही परत असं म्हणजे येऊ हे इथं जो पण प्रोग्राम आहे अरेंजमेंट केलाय तो खूप छान आहे। आणि इथं म्हणजे जे आले प्रमुख पाहुणे सगळ्यांसाठी आलेले आहेत, ते खूप चांगलं आहे। असंच काम करत राहावं।